खबर वही जो हिंदुस्तान को जगाए, खबर जिसमें देश हो सबसे पहले, खबर जो भारत का भविष्य बदले। लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय, मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहेत हे सरकार भरणार आहे अप्रेंटिसशिपचे। इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। तर मग अशा प्रकारचं इथे आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळणार आहे, स्लिप मिळणार आहे, ती कशी मिळवायची ते पण सांगणार आहे। थोडक्यात आधी ही योजना समजून घ्या। 5,500 कोटीचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसाठी। यामध्ये 10 लाख युवकांना याचा फायदा घेण्यात येणार आहे। जसं इथे बघत दिलेलं आहे 10 लाख युवा प्रशिक्षणला इंटर्नशिपची संधी उपलब्ध करून देण्यात आहे प्रत्येक आर्थिक वर्षामध्ये, आणि याचा कालावधी 6 महिन्याचा असेल। मग काय 6 महिन्यासाठी तुम्हाला हे पैसे मिळणार, किती मिळणार आहे ते तुम्ही ते बघू शकता। ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले 12वी पास पासून पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत झाले तुमचं 6 ते 10,000 रुपये तुम्हाला मिळणार आहे। ओके, त्यानंतर यासाठी कागदपत्र कोणते लागणार आहे तर जसं तुम्ही बघू शकताय 18 ते 35 तुमचं वय पाहिजे, 12वी, ITI, पदविका, पदवीधर। आता अनेक जणांचे कमेंट्स आहे डिप्लोमा, तर यस डिप्लोमा सुद्धा इथे चालणार आहे। महाराष्ट्राचा अधिवास असावा, ओके, म्हणजे महाराष्ट्राचे रहिवासी तुम्ही पाहिजे, आधार कार्ड पाहिजे, आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न पाहिजे, आणि तुम्हाला या महास्वयं वेबसाईटवर तुमचं अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे। तर बघा मित्रांनो, ही महास्वयं वेबसाईट आहे आणि इथेच तुम्हाला हायलाईटमध्ये दिसून जाईल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना। यावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ही PDF ओपन होऊन जाते, ते तुम्ही वाचू शकताय। आता इथे आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करायचं आहे, या योजनेसाठी इनेबल व्हायचं आहे। तर आपल्याला काय करावं लागेल, इथे बघा नोंदणी ऑप्शन आहे, म्हणजे सगळ्यात आधी महास्वयं या वेबसाईटवर आपल्याला आपलं अकाउंट क्रिएट करावं लागेल। ऑलरेडी 3 वर्षापूर्वीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सांगितलंय, पुन्हा तीच प्रोसेस तुम्हाला सांगतोय। तुम्हाला काय करायचं आहे, इथे नोंदणी यावर क्लिक करायचं आहे, आणि ऑलरेडी जर तुमचं या वेबसाईटवर अकाउंट असेल, जे आपले जुने सबस्क्रायबर आहे ऑलरेडी त्यांना माहिती आहे, जर तुमचं इथे ऑलरेडी अकाउंट असेल तर आधार कार्ड पासवर्ड टाकून लॉग इन करा, नसेल तर सगळ्यात आधी नोंदणी यावर क्लिक करायचं आहे। नोंदणी यावर क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला तुमची प्रोफाईल बनवून घ्यायची। मग तुमचं नाव, आडनाव, आडनाव आधार कार्डवर असेल तर यावर टिक करायचं आहे, मिडल नेम म्हणजे वडिलांचं नाव ते असेल तर आधार कार्डवर टिक करायचं आहे, जन्मतारीख इथून सिलेक्ट करून घ्यायची, काय तुमची जन्मतारीख आहे, ओके। त्यानंतर तुम्ही मेल आहात फिमेल आहात ते इथून सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आधार ID, तुमचा आधार कार्डचा क्रमांक तुम्हाला कुठे टाकायचा आहे, इथे टाकायचा आहे। त्यानंतर भ्रमणध्वनी म्हणजे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, आणि मोबाईल नंबर म्हणजे जो आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येणार आहे, तो टाकावा लागणार आहे। त्यानंतर तुम्हाला इथला कॅप्चा टाकून घ्यायचा आहे। कॅप्चा टाकायला खूप प्रॉब्लेम येतोय, अनेकांचा कॅप्चा सक्सेसफुल होत नाहीये। मला जवळपास 3-4 वेळेस ट्राय करावं लागलं, तेव्हा जाऊन माझा कॅप्चा सक्सेसफुल झाला। त्यामुळे कॅप्चा नीट बघून घ्या, जर तुम्हाला समजत नसेल तर यावर क्लिक करून तो वारंवार वेगवेगळा येत असतो, जो सोपा वाटेल तो टाकायचा आणि नेक्स्ट करायचा आहे। नेक्स्ट केल्यानंतर इथे आपल्याला OTP आलाय मोबाईल नंबरवर, तो OTP टाकून इथे कन्फर्म करायचं आहे। कन्फर्म केल्यानंतर आपल्यासमोर आपली प्रोफाईल आलेली आहे। मग सगळी आपली वैयक्तिक माहिती आपल्याला टाकून घ्यायची आहे, जसं की आपलं राज्य कोणतं आहे, महाराष्ट्र राज्य आहे, जिल्हा कोणता आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, तालुका कोणता आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, गाव कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे, मातृभाषा मराठी आहे ती सिलेक्ट करून घ्यायची आहे, पत्ता तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे, पिनकोड टाकून घ्यायचा आहे, आधार कार्ड प्रमाणे टाकला तरी चालेल, किंवा जिथे तुम्हाला जॉब पाहिजे जिथे तुम्ही राहताय तिथला पत्ता टाकला तरी चालेल। राष्ट्रीयत्व इंडियन आहे, धर्म कोणता आहे तो टाकून घ्यायचा आहे, वैवाहिक स्थिती काय आहे ती टाकून घ्यायची आहे, तुमची कास्ट कोणती आहे ती टाकून घ्यायची आहे, त्याच्यानंतर उपजात कोणती आहे ती टाकून घ्यायची आहे, त्याच्यानंतर स्वयंरोजगार करण्यास इच्छुक आहात का, तर यस आहोत म्हणून तर इथे आलोय, त्यामुळे हो यावर क्लिक करायचं आहे। क्वालिफिकेशन तुमचं काय तरी तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे, 10वीच्या आत आहे, 10वी झालंय, 12वी झालंय, डिप्लोमा झालंय, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, डॉक्टरेट वगैरे जे पण तुमचं असेल ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर कुठला विषय होता तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, पात्रता स्थिती इथून सिलेक्ट करून घ्यायची आहे, कंप्लीट झालाय, परस्युइंग करताय, माध्यम कोणतं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं, म्हणजे कुठल्या माध्यमातनं, मराठीतनं केलं इंग्लिशमधनं केलंय ते। त्याच्यानंतर कॉलेजचं नाव तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे, विद्यापीठाचं नाव इथे सिलेक्ट करून घ्यायचं, जसं पुणे युनिव्हर्सिटी जी पण युनिव्हर्सिटी असेल ती टाकून घ्यायची आहे। त्यानंतर संपर्काची माहिती, तर इथे ऑलरेडी आपला नंबर आलेला आहे, त्याच्यानंतर तुम्हाला अजून एखादा नंबर असेल तो टाकून घ्यायचा आहे, ईमेल ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे,
या ईमेल ॲड्रेस तुम्हाला गरजेचा आहे. पासवर्ड वगैरे विसरला तर या ईमेल ॲड्रेसवर तुमचा पासवर्ड येणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पासवर्ड कन्फर्म करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पुढची माहिती सगळी तुम्हाला इथे भरून घ्यायची आहे. त्यानंतर खाते तयार करा यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सक्सेसफुल आलंय. आता आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड किंवा तुम्हाला जो रजिस्ट्रेशन ID आला आहे तुमच्या मोबाईलवर तो टाकून घ्यायचा आहे. जो तुम्ही पासवर्ड टाकलाय तो टाकून इथे लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर बघा इथे सगळी तुमची माहिती आली आहे. मग इथून तुम्ही तुमचा फोटो अपलोड करू शकताय. त्यानंतर जे पण तुमचे डिटेल्स आहे ते सगळे तुम्ही इथे ऍड करू शकताय. ओके. त्यानंतर शैक्षणिक माहिती तुमची काय आहे ती पूर्ण करून घ्या. सगळी माहिती तुम्ही इथे करू शकताय. इथे बघा तुम्हाला एडिट ऑप्शन दिसेल, तिथून तुम्ही एडिट करू शकताय. त्यानंतर कामाचा अनुभव काय आहे जो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तो टाकू शकताय. म्हणजे असेल तर टाक, नसेल तर 0 तुम्हाला इथे राहू द्यायचंय. त्यानंतर इतर तपशील जे गरजेचं आहे भरणं, मग कुठली भाषा तुम्हाला येते, मग इथे मराठी भाषा येते, लिहिता येते, वाचता येते हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. हिंदी कशी येते, इंग्लिश कशी येते ते टाकून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कापड गिरणी कामगार तुम्ही आहात का, यस नो ते टाकून घ्यायचं आहे. दारिद्र्य रेषेखाली आहात का, यस नो टाकून घ्यायचं आहे. प्रकल्पग्रस्त आहात का, यस नो टाकून घ्यायचं आहे. भूकंपग्रस्त आहात का, यस नो टाकून घ्यायचं आहे. महाराष्ट्राचे रहिवासी आहेत का, यस नो टाकून घ्यायचं आहे. जी पण माहिती आहे तुमच्याबद्दल ती द्यायची आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला इथे तुमचं बँक अकाउंट द्यायचं आहे. आणि जसं यामध्ये सांगितलंय की तुमचं जे पण बँक अकाउंट आहे ते संलग्न पाहिजे आधार कार्डशी. बघा उमेदवाराचे बँक खाते आधारशी संलग्न असावे. त्यामुळे जे पण तुम्ही बँक खातं देताय ते आधारशी संलग्न पाहिजे तरच पैसे मिळणार आहे. नाहीतर अनेक जण कमेंट करतील आम्हाला पैसेच मिळाले नाही. तर मग बँकेचं नाव, IFSC कोड, अकाउंट नंबर, ब्रँच कोड तो टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडे डोमेसाईल सर्टिफिकेट आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे. एज्युकेशनल सर्टिफिकेट आहे ते अपलोड करून घ्यायचं आहे. कॅन्सल चेक आहे तो अपलोड करून घ्यायचा आहे. कॅन्सल चेक का, की तुमची ही जी माहिती आहे अकाउंट नंबर काही जण चुकीचं टाकतात, मग ते कॅन्सल चेकवरून व्हेरीफाय करून घेतील. त्यामुळे त्याचं तुम्हाला इथे फोटो मोबाईलमध्ये काढून घ्यायचा आहे. 5 MB पेक्षा कमी पाहिजे आणि तो अपलोड करून तुम्हाला सुधारणा करा. म्हणजे आपण जे पण एडिट केलं आहे ते आपल्याला इथे सुधारणा करून इथे क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथून फोटो अपलोड करू शकताय. आता इथे बघा अपलोड रेझ्युमे, इथे आपल्याला आपला रेझ्युमे अपलोड करायचा आहे. तर जस्ट तुम्ही यूट्यूबवर सर्च केलं आयकॉनिक मराठी रेझ्युमे तर तुम्हाला एकदम रेडीमेड टेम्पलेट मी दिले आणि एकदम प्रोफेशनल टेम्पलेट आहे. तुम्ही इथे बघू शकता. तर बघा अशा प्रकारचे प्रोफेशनल टेम्पलेट आहे. वेबसाईटवरून तुम्ही इझिली जसा पाहिजे, तुमचं काय शिक्षण झालंय, BCom झालंय, तुम्ही डॉक्टरेट आहात, वकील आहात, अकाउंटंट आहात, जे पण तुमचं शिक्षण झालंय त्यानुसार तुम्ही इथे प्रोफेशनल तुमचा CV रेझ्युमे बनवू शकताय. बनवल्यानंतर तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे. त्यानंतर इथे बघा जनरेट रिसिप्ट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि अशा प्रकारची तुमची रिसिप्ट तयार होणार आहे. त्यानंतर तुम्हाला कुठे पण जायचं आहे, म्हणजे तुम्ही महास्वयं वेबसाईटवर आले तर इथे बघा जसं की बघा आता वेगवेगळे रोजगार मेळावे धुळ्यामध्ये आहे, कोल्हापूरमध्ये आहे, ठाण्यामध्ये आहे. मग तिथे तुम्ही जाणार, तिथे तुमचं सर्टिफिकेट दाखवणार, तिथे तुमचं सिलेक्शन झालं तुम्ही तिथे 6 महिने काम करणार, इंटर्नशिप करणार, शिकणार, त्याचा तुम्हाला अनुभव मिळणार, सर्टिफिकेट मिळणार. आणि गव्हर्नमेंट तर्फे जर तुम्ही 12वी पास असाल तर 6,000 रुपये इथे बघा मी दिलेलं आहे. त्यानंतर ITI पदविका झाली आहे तर 8,000 रुपये आणि पदव्युत्तर राहतात 10,000 रुपये. तर असे पैसे तुम्हाला मिळणार आहे. जे तुम्ही काम करणार आहात त्याचेच पैसे मिळणार आहे. गव्हर्नमेंट काय वेगळे देत नाही आहे. फक्त एवढंच एक संधी उपलब्ध करून देतोय. त्यामुळे त्याचा तुम्ही फायदा नक्की घेतला पाहिजे. खास करून ज्यांच्याकडे बिलकुलच जॉब नाही आहे आणि जे जॉबसाठी प्रयत्न करताय जॉबच लागत नाही तर त्यांनी नक्की इथे एकदा प्रयत्न करायला काही हरकत नाही आहे. A to Z माहिती तुम्हाला सांगितली आहे. तरी काही अडचण असेल तर कमेंट करू शकताय. आणि आपल्या चॅनलवर भरपूर सारे व्हिडिओ आणतोय, नक्की त्याचा फायदा घ्या. प्रायव्हेट इंटर्नशिप आणतोय, वेगवेगळ्या भरतींची माहिती देतोय. विप्रोमध्ये डायरेक्ट मराठी भाषेत सुद्धा इथे काम होतं. इथे बघा डायरेक्ट मराठी भाषेत पेरोल जॉब होता. असे भरपूर सारे अपडेट आणतोय. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.